आकृतीवर जरा बघूया. पहिला प्रश्न बघा. एका आयताची परिमिती 38 सेंटीमीटर असून लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ काय? आयताचे क्षेत्रफळ बरोबर बरोबर आहे लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे? लिहित बसायचं ना सूत्र, सरळ पर्याय घालायचे. 38 आणि रुंदी किती आहे? 12. काढा आता, गुणाकार करता आला पाहिजे. गडबड करताना गुणाकार सोपा नाही. 12 * 96 4 9 12 * 36 36 आणि 9 45 456. आता पुढचं एकक पण आहे का बघायचं. 14 सेमी पाहिजे. 38 सेमी आणि 12 सेमी आहे, त्यामुळे 14 सेमी. 456 14 सेमी. पर्याय नंबर 1. ठीक आहे. पुढचं बघा. m बरोबर 4 n बरोबर 2. म्हणजे काय करायचं? किती घालायच्या सरळ हाय तसं इथं पेपरातच घालायचं. पेपर मध्येच लिहून घ्यायचं. m किती आहे? 4 गुणिले n किती आहे? 2 अधिक m किती आहे? 4 भागिले n किती आहे? 2. आपल्याला माहित आहे ह्या क्रिया आपण पहिल्यांदा करतोय. ही पहिला क्रिया केल्यानंतर ही दुसरी करायची नाही. गुणाकार किंवा भागाकार पहिल्यांदा करतोय. 4 दुनी 8 4 भागिले 2 2 बेदुनी 4. उत्तर किती आलं? 10. पर्याय नंबर 2. ठीक आहे. पुढे बघा. जॉन ने 2 रिंग कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छापायसाठी वापरले, आणखी 2 दस्ते कागद आहे माहित पाहिजे. एक दस्ता म्हणजे किती कागद, एक डझन म्हणजे किती कागद माहित पाहिजे. तर किती कागद शिल्लक राहिले पहिल्यांदा सांगा. एक पहिले कागद एकूण कागद किती होते बघूया. 2 रिंग. एक रिंग म्हणजे किती कागद? 2 रिंग म्हणजे 960 होते. पैकी त्यानं वापरली किती बघा. पुस्तक छापायसाठी 40 डझन. एक डझन म्हणजे 12. मग 40 डझन म्हणजे 12 चौक 48 480 वापरले. कशासाठी वापरले? छपाईसाठी. आणि एक दस्ता म्हणजे किती कागद? 24. एक दस्ता म्हणजे 2 डझन 24. मग 2 दस्ते म्हणजे 24 दोन्ही 48 कागद. काय करूया? यांची बेरीज करून घ्या. तुम्हाला हे वेगळं वाटणार दोन्ही वजाबाकी करताना. यांची पहिला बेरीज करूया. कमी झालेले कागद बेरीज करूया. किती आले? 960 मधून ते वजा करूया. नंतर 8 8 4 12 2 528 गेले. वजा करा. 2 आणि 8 10 4 1 3 3 6 4 5 9 432 आले. आता 432 करायचं आपल्याला. मग काय करूया? उत्तर एक तर डझनात सगळं कागदात करून घेतलंय. तर कागदात उत्तर कुठलंही नाही. डझन मध्ये तरी आहे, दस्त्यामध्ये तरी आहे किंवा ग्रोस मध्ये तरी आहे. काय करूया? 432 ला डझनात बघूया. 2 उत्तर डझनात आहेत. 432 ला 12 ने भागून बघूया. आपण उत्तर करताना डझनात करून घ्यायला पाहिजे सगळं. राहू दे. 12 × 12 12 त्रिक 36. 36 आले. उरले किती? 12 त्रिक 36. 36 आणि 7 12 × 72 36 डझन आहे बघा. त्यातलं उत्तर चुकलंय. उत्तर चुकलं ना. उत्तर काय आलं बघा? 36 डझन. 36 डझनाचा पर्याय 36 आहे का बघा तिथं? 36 डझन आहे का बघा तिथं? 36 डझन नाही. म्हणजे 38 आणि 39 हे उत्तर नाही. आता दस्त्यात काढूया. एक दस्ता म्हणजे किती कागद? 24 न भागून बघूया. आता काय येणार? 18 येणार. 18 दस्ते उत्तर येणार आहे. 36 डझन म्हणजे 18 दस्ते. 18 दस्ते उत्तर आहे काय? नाही. म्हणजे हे 3 पर्याय आहेत. म्हणजे चौथा असणार आहे का बघूया. पर्याय बघूया. किती आलं? 432. आता एक ग्रोस म्हणजे 144 कागद. बघा 14 त्रिक 42 म्हणजे 144 त्रिक 432 असायचं बरोबर. म्हणजे पर्याय 3 ग्रोस. 3 ग्रोस आहे का बघा? आहे. पर्याय नंबर 4. ठीक आहे. पुढचं बघा. 4 दशक गुणिले 10 दशक. सोपं आहे. सॉरी 40 आहे. 40 दशक म्हणजे 1 शून्य गुणिले 10 आणि 1 शून्य. उत्तर किती आलं बघा? 1 2 ह्या 2 शून्य आणि ह्या 2 शून्य. 4 1 4. आता बघा 400 दशक आहे का बघा? 400 शतक आहे. 400 शतक आहे म्हणजे पहिला पर्याय नाही. 4000 दशक आहे का बघा? 4000 आणि दशक. दशक म्हणजे 1 शून्य म्हणजे बरोबर. पर्याय नंबर 2. ठीक आहे. हे बघा 4000 आणि 1 शून्य म्हणजे दशक. 4000 दशक.
ठीक आहे, पुढचं बघा. हा बघा, खाली दिलेल्या पदावलीतील चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील तर पर्यायाचे उपयोग हे नाही. हा तुम्ही काय करायचं, कच्चं वेगळं लिहून घेण्यापेक्षा मी इथं लिहून घेतोय कच्चं, म्हणून तुम्ही इथंच करायचं सरळ. बघा पहिला पर्याय काय, 15 गुणिले 6, 15 बघा 15 गुणिले 6. मी तर असं चौकट लिहून घेतो, नंतर तेवढंच पुस्तक राहतो. 8 65 5 आणि 50 हा इथे बरोबर आहे. 50 आलं पाहिजे. 15 सक 90 वजा 13 पाची 65, 90 आणि 8 98. 98 तर 13 गेले, 50 होतात का नाही. कळलं, 85 होतात, म्हणजे पहिला पर्याय नाही. दुसरं बघायचं आता, हा बघायचा. 15 अधिक 6 वजा 8 गुणिले 65 भागिले 5. बघा इथंच करायचं. 13 13 8 13 8 96, 13 8 104. आता बघा 15 चा 21 वजा 104, 50 उत्तर येत नाही. पर्याय नंबर तिसरा बघूया आता. 15 वजा 6 अधिक 8 गुणिले 65 भागिले 5 तेच येणार आहे तसंच. 13 104 अधिक 15 6 गेले 9, 9 आणि 4 100, हे पण येणार, म्हणजे पर्याय नंबर चौथाच येणार. बघूया काय काय तसं. 15 अधिक 6 गुणिले 8 वजा 65 भागिले 5. 8 संग 48 वजा 13 पाची 65. आता हे 53 63, 63 आतनं 13 गेले 50 उरले, म्हणजे पर्याय नंबर चौथा. कळलं, हे पर्याय बघितल्याशिवाय उत्तर येतच नाही. पर्याय ते घालायचं आणि पदावली सोडवायची तशी. पुढे बघ, 6 3 0 7 व 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी लहानात लहान समसंख्येची निमपट. आता अंक किती आहेत, 5. संख्या तयार करायची आहे 5 अंकी, त्यामुळे काय जास्त डोक्याला लोड करून घ्यायचं नाही. आपल्याला पहिल्यांदा काय करूया, लहानात लहान करून घेऊया, नंतर सम असली तर सम, नसेल तर अंक अदलाबदल करूया. हेच अंक वापरायचे, त्यामुळे हेच अंक अदलाबदल करायचे. लहानात लहान संख्या काय तयार होणार आहे, 0 अगोदर येऊ शकत नाही, 0 सगळ्यात लहान आहे म्हणून. जरी लहान असला सगळ्यात तरी तो पहिल्यांदा येणार नाही. त्याच्यानंतरचा मोठा कुठला, 4 येणार. 4 नंतर 0, सॉरी माफ करा मला, 3 येणार पहिल्यांदा. 3 नंतर 0, नंतर 4, नंतर 6, नंतर 7. आता ही ह्या 5 अंकापासून तयार झालेली लहानात लहान संख्या आहे, पण आपल्याला करायला पाहिजे समसंख्या पाहिजे. मग सम करायचं असेल तर काय करायचं, हा 7 तिकडे घ्यायचा. 0 4 7 आणि 6 ही समसंख्या झाली. आता याची निमपट करायची आहे. निमपट म्हणजे 2 न भागणे. 2 न भागायचं. 30,476 भागिले 2 करा. बेकी बे खाली 30,000 किती लिहिले, 30,476. इथं बघायचं 30,476 भागिले 2. बेकी बे उरला 1. आता 1 आणि वरचा 0 झाले 10. बे म्हणजे 10. आता 4 चा भाग, बे दोन्ही 4. आता 7 चा भाग, 7 ला भागायचा आहे. बे त्रिक 6 उरला 1. बे 8 16, 15,228. पर्याय नंबर 14. पुढे, आयुषने 4.25 लाख रुपयांचा ट्रॅक्टर व 65,000 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले. आता हे अक्षरातल्या अंकात लिहिता आले पाहिजे बघा. आणि नंतर काय करायचं आहे, एकूण खर्च म्हणजे बेरीज करायची आहे. 4.25, आता लाखाचा पावणा किती येणार, लाखाचे पावणा पाऊण 75,000. 4 च्या अगोदरचा अंक 3 म्हणजे हे झाले 4.25, बरोबर आहे ना. हे झाले 4.25 लाख अधिक एकूण विचारलं म्हणजे अधिक करायचं 65,000. सव्वा म्हणजे किती, लाखाचा सव्वा किती, 25,000. किती, 25,000. आणि किती आहे इथे वरची, 65. सव्वा
अरे हजाराचा 65 हे करायचं आपल्याला, सॉरी लाखाचा नव्हे, 65,000 म्हटल्यात ते. हजाराचा सव्वा किती किंवा पाव किती? हजाराचा पाव किती? 2500. आणि पुढे किती आहे ते? 65. आता सव्वा झाला, कितीचा सव्वा येतो? 65. आता बेरीज करा. अजून बी चुकलं तुमचं काय बघा. हे 75,000 झाले. हजाराचा सव्वा किती सांगितलाय? हजाराचा पाव 2,500 नव्हे, 250 येतोय. 10,000चा पाव तुम्ही सांगितला मला, तो 2,500. 65,000. सव्वा 65,000 हे अशी आहे. 65,000 आणि वरचा पाव किती झाले बघा? 0 5 2 10 0 4 1 7 7 14 4 4 1 4 40 250. पर्याय नंबर दुसरा. हे इथं गडबड करून घ्यायची ना. लाखाचा पाव किती? 10,000चा पाव किती? 10,000ची गरज नाही आपल्याला. हजाराचा पाव किती? 250. ठीक आहे, पुढे बघूया. पर्याय नंबर हे घेतला ना दुसरं. 7 अंश छेद 17 वजा बघा 7 अंश छेद 17 मधून किती वजा करायचे? म्हणजे उत्तर 2 अंश छेद 51. आता इथे घाबराय नाही, इथं घाबरून जायचं नाही की छेदेचा काय वेगळा दिसायला म्हणून. इथं 17 आणि ते 51 कसा झाला? इथे 51 करून घ्या छेदेचा, काय अडचण आहे सांगा. इथे 51 छेद तसाच राहतोय. अपूर्णांकांची छेद सारखा असेल तर वजाबाकी आणि बेरीज करतोय आपण, बरोबर आहे. आणि नंतर काय करतोय? छेद तसाच ठेवतोय आणि फक्त अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करतोय, बरोबर आहे ना. मग इथे काय करून घ्या? इथं करून घ्या 51. 17 त्रिक 51. इथं छेदाला 3 न गुणले म्हणून अंशाला पण 3 न गुणायचं. म्हणजे काय आलं? 21/51 मधून हा सममूल्य अपूर्णांक झाला. 7 अंश छेद 17चा 21 अंश छेद 51. किती वजा केल्यावर 2 अंश छेद 51 येईल? आता बघा, आता छेद 51 येणारच आहे. या चौकोनाचा छेद हा 51 येणारच आहे. आता अंश सोडा किती? बरोबर आहे. किती येणार? 19. 21 मधनं 19 गेले. बरोबर आहे काय? 21 मध्ये 19 गेले तर 2 उरणार आणि छेद तसाच राहणार. काय ना 19 अंश छेद 51. कुठे उत्तर आहे का बघा तिथं? किती आहे? 19 अंश छेद 51 आहे का बघा? पर्याय नंबर 1. ठीक आहे, पुढचं बघा. सई रोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती काल करून घेतले बघा. हे असं गणित 5 फेऱ्या मारते. आता बाग कशी आहे? चौरसाकृती आहे. चौरस आहे, बाजू सगळ्या सारख्या असतात चौरसाच्या. एक बाजू 112 आहे. मग आपल्याला काय करणार? फेऱ्या मारणे, कुंपण घालणे असा प्रश्न आला तर परिमिती संबंधित असतो. मग काय करणार आहे? एक फेरी म्हणजे एकदा परिमिती, 2 फेरी म्हणजे दोनदा परिमिती, 5 फेऱ्या म्हणजे परिमितीला 5 न गुणायचं आपल्याला. पहिल्यांदा परिमिती काढूया. चौरसाची परिमिती सूत्र काय असते? चौरसाचे परिमिती सूत्र काय? 4 गुणिले बाजू. या मैदानाची परिमिती म्हणजे चौरसाची परिमिती बरोबर 4 करायचं. बाजू किती आहे? 112. 4 दुनी 8 4 11 44 448 मीटर आहे. परिमिती म्हणजे एक फेरा झाला. अशा 5 फेऱ्या मारते ती, म्हणजे एकूण किती अंतर येणार? ते अंतर बरोबर तिने चाललेलं अंतर बरोबर 5 गुणिले 448. 8 पंचे 40, 7 चाले 4, 5 24, 7 चाले 2, 5 20 आणि 2 22, 2240. म्हणजेच हजाराचा भाग वेगळा काढा. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, पण 2000 म्हणजे 2 किलोमीटर, 240 मीटर. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढचं बघूया. पुढचं बघा. सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2:15 अमरावतीला पोहोचली. तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला? सोमवारी सकाळी निघाली ती आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचले. बघा, सोमवारी सकाळी 10:20 पासून मंगळवारी
सकाळी 10 वाजून 20 होईपर्यंत किती तास झाले? 24 तास. 24 तास. आता पुढे इथून पुढचं मोजा. आता दुपारी 2 वाजून 15 पोहोचले. आता दुपारी असेल, मध्यान उत्तर किंवा दुपारी हा शब्द असेल तर काय करायचं? त्यात 12 मिळवायचे. 12 आणि 2 14 वाजून 15 पोहोचले. किती? 14 वाजून 15 वजा, किंवा जर तुम्हाला येत असेल तर हातावर तुम्ही मोजू शकता तसं, पण गडबड होते कधी कधी मिनिटातनं. ही 15 मिनिटं आणि इकडची 40 मिनिटं असं तुम्ही हातावर, ते नंतर सांगतो. हे पहिला वजाबाकी करून घ्या बघा. आणि किती? 10 वाजून 20 हे करा. 13 इथे किती झाले? 13 इथे किती झाले? 75. 5 5 3 55 3 55 आणि 24 27.55. काय ना 3 कसं येईल रे? हे 3.55 झाले आणि हे पहिले 24 तास कोण धरणार? अशी गडबड करायला नाही. काय येणार? 27.55. आता हे काय वजाबाकी जरा जमत नसेल कुणाला तर काय करायचं बघा. 10 20 ह्याच्यात 40 मिनिटं केली की ती 40 मिनिटं केली की 11 वाजले. 12चं दुसरा 1 तास झाला. हे 11 वाजले. आता 40 मिनिटाचे मिनिटं वेगळी करूया, तास वेगळे करूया. पहिले 27 तास आपल्याकडे आहेतच, त्यात आता 11 वाजले. 11 वाजल्यानंतर 12 वाजता 1 तास झाला. ऐक रे, 12 वाजता 1 तास झाला. 1 वाजता 11 वाजता 1 तास झाला. 11 वाजले. आता 12 वाजता 1 तास, 1 वाजता 1 तास आणि 2 वाजता 1 तास झाला. आता 2 वाजल्याच्या पुढे किती मिनिटं आहेत? आणि 15 मिनिटं आहेत. ही 15 मिनिटं मिनिटात मिळवायची. तास किती झाले बघा? 24 25 26 27 27 तास झाले. आणि मिनिटं किती झाली? 40 आणि 15 55. असं पण करता येते वजाबाकी करण्यापेक्षा. काय आलं? 27 तास 55 मिनिटं. ठीक आहे, पुढे ही आपल्याला माहित नसलेली संख्या आहे. त्यात 4 मिळवलं तर विषम संख्या होते. असं जर गणित पडलं तर काय करायचं बघा. मनाने संख्या घेऊन बघायची. आपल्याला नियम ते माहिती पाहिजे बघा. विषम संख्येत विषम संख्या मिळवली की उत्तर समसंख्या येते. समसंख्येत समसंख्या मिळवली तर उत्तर समसंख्या येते. मात्र विषम संख्येत समसंख्या मिळाली, एक विषम संख्या आणि एक समसंख्या असेल तर उत्तर विषम संख्या येते. लक्षात ठेवा. त्यामुळं मध्ये 4 मिळवले म्हणजे समसंख्या मिळवली तर विषम संख्या उत्तर येते. याचा अर्थ ही सुद्धा विषम संख्या आहे. समजा 1 असेल, 1 आणि 4 5 विषम संख्या आली की नाही? नियम लक्षात ठेवा. विषम संख्येत विषम संख्या मिसळली, मिक्स केली, एकत्र केली, बेरीज केली तर उत्तर समसंख्या येते. बघा 1 आणि 3 4 आलं का नाही? समसंख्येत समसंख्या मिक्स केली, बेरीज केली तर उत्तर समसंख्या येते. मात्र एक विषम संख्या असेल आणि दुसरी समसंख्या असेल तर उत्तर विषम संख्या येते बेरीज केल्यानंतर. म्हणजे काय ना, आता ही विषम संख्या एवढं कळालं आपल्याला. तर समजा आपण एक आकडा घेऊया. हा 1 प म्हणजे 1 आहे आणि ही संख्या म्हणजे प अधिक 4 म्हणजे 5 आली आहे उत्तर. आलंच की उत्तर ते. तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती? 7वी. 7 दोन्ही. आता ही विषम आहे. पुढची जर मिळवायची असेल 7वी तर पहिली अगोदर काढून घ्यायचं. काय ना नंतर सांगितलं. 6वी आली पहिली समसंख्या. आता त्याच्यानंतर 6 आली 6 पहिली. त्याच्यानंतर 7वी जर काढायची असेल आपण तर काय करतो आपण? 6 दोन्ही 12 मिळवतो. म्हणजे आलं किती? 18 आलं. 18 उत्तर आपलं 18 आलं. प म्हणजे 1 घेतल्यानंतर मग किती होणार? प मध्ये किती मिसळल्यानंतर इकडे करा, कमी करा जरा. प मध्ये 17 मिळवायला लागणार आपल्याला. प 1 आहे बरोबर आहे ना? प अधिक 17 म्हणजे 18 येणार. उत्तर 3 येणार. ठीक आहे, पुढचं बघूया. कळालं नसेल तुम्हाला ते परत सांगू? परत सांगूया? पुन्हा सांगू काय? ठीक आहे. ही एक विषम संख्या आहे. प अधिक 4 ही विषम संख्या आहे. आपण काय करूया?
विषम संख्या तुम्हाला आवडीची सांगा. 4 पेक्षा मोठी पाहिजे ती. हे गणित बघा पुन्हा एकदा सांगतोय. 4 पेक्षा मोठी असणारी विषम संख्या सांगा कुठली तुमच्या आवडीची. लगेचची घ्या. 5 घेऊया 5. 7 घेऊया 5 घेऊया 5. काय घेऊया 5. तुम्हाला वाटतं 7 घेऊया. ठीक आहे 7 आलं. हे 7 असेल तर प म्हणजे किती येणार 3 येणार. बरोबर आहे. हे गणित असं करा. असं पडलं. आता 7 नंतर येणारी 7 नंतरची 7वी समसंख्या घ्यायची आपल्याला. आता समसंख्येनंतर समसंख्या मिसळली तर त्याची दुप्पट मिळवायची. कितवी जो क्रम आहे त्याची दुप्पट मिळवायची. आता ही आहे विषम संख्या आणि ह्याच्यानंतर विचारले कुठली समसंख्या विचारले. मग काय करायचं बघा. 7 नंतरची पुढची समसंख्या कोणती 8. आता आपल्याला 7वी काढायची आहे. 1 2 3 4 5 6 7. त्यातली ही मिळाली आपली पहिली मिळाली. आता ह्याच्यानंतरची 8 नंतरची 6वी पाहिजे आपल्याला समसंख्या. समसंख्येनंतर समसंख्या मिळवायची असेल जर जो क्रम आहे 6वी पाहिजे असेल तर 6 ची दुप्पट मिसळायची. सरळ 6 ची दुप्पट किती 12. म्हणजे किती झाली उत्तर किती आलं बघा 12 आणि 8 20 उत्तर आलं. आता हे उत्तर डायरेक्ट त्याच्यात पर्याय शोधायचं नाही. काय करायचं बघा. प म्हणजे 3. 3 मध्ये किती मिक्स केले की 20 आलं 17. म्हणजे प अधिक 17 म्हणजे 20 आहे. बरोबर आहे. 3 अधिक 17 म्हणजे 20 आहे नव्हे. मग किंमत त्या अंकात घेऊनच कळले म्हणजे प अधिक 17 हे उत्तर आहे. पर्याय नंबर 3. ठीक आहे. एक कपाट 5750 रुपयांना विकल्यानंतर जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8350 रुपयात विकल्यास होतो. तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती. आपल्याला सूत्र माहित पाहिजे. 2 सूत्र महत्वाचे आहेत 5वी साठी. नफा कधी होतोय जास्त किमतीला विकल्यानंतर. म्हणजे समजा एक वस्तू मी 3 रुपयाला आणली स्वस्तीस रे आणि 5 रुपयाला विकली. किती रुपये नफा झाला. नफा होईल तोटा होईल. 3 रुपयाला आणली 5 रुपयाला विकली नफा होईल. किती रुपये झाला. मग काय करा तुम्ही 5 3 वजा घातले का नाही विक्रीतनं खरेदी वजा घातली. खरेदी केलेली किंमत. तसं उलट गणित. तोट्याच्या वेळेस कमी किमतीला विकतोय आपण त्यावेळेस खरेदीतनं विक्री किंमत वजा करतोय. मी काय करायचं बघा. आता हे गणित बघूया आपण. आता एक कपाट विक्री किंमत दिली आहे बघा. 2 गणित आहे त्याच्यात. 5650 रुपयाला विकलंय. आता तोटा झालाय. पहिल्या भागात काय झाला पहिल्या गणितात तोटा झालाय. केवढा तोटा झालाय. तोटा केवढा होणार आहे. तोटा झाल्यानंतर आपण काय करतो ते सांगा मला. खरेदी किंमत ही मोठी असते. कमी किमतीला विकतोय आपण म्हणजे विक्री किंमत लहान असते म्हणून आपल्याला तोटा होतो. बरोबर आहे ना. हे विकलंय. खरेदी किंमत आपल्याला ह्याची माहित नाही. त्यानंतर आपल्याला झाला तो तोटा. तो केवढा आहे तेवढाच ठीक आहे. हा तोटा आहे तो किती आहे तो बघूयानंतर. दुसरं गणित काय बघा. तेवढाच नफा ह्याच्यावरच नफा झालाय. तोट्यावरच नफा झालाय. हा नफा किती आहे बघा. हे दोन्ही बरोबरच आहे. नंतर बघूया. ते कपाट 8350 रुपयाला विकल्यास होतो. इथं मात्र विक्री किंमत मोठी आहे 8350 आणि खरेदी किंमत तीच आहे. खरेदी किंमत काय वेगळी नाही. मग काय करूया आपण हे सारखंच आहे. मग ही 2 एकत्र करूया. खरेदी वजा 5650 बरोबर 8350 वजा खरेदी. आता तुम्हाला सांगितलं बघा. इकडचं ख आहे ते जवळ करूया. इकडे ख आहे ते वजा आहे. वजाच्या स्वरूपात आहे. इकडे आल्यानंतर काय होणार ते अधिक होणार. म्हणजे काय होणार हे इकडे घेऊया. ख अधिक ख बरोबर आहे इथं. आता हे इथं वजाच्या स्वरूपात आहे. तिकडे गेल्यावर काय होणार बरोबर त्या बाजूला तिकडे अधिकच होणार ते. म्हणजे काय होणार 8350 मध्ये जी मिक्स होणार किंवा बेरीज होणार याची. करा ख अधिक ख 2 वेळा ख बरोबर. आता बघा 50 50 100 हाच्याला 1 7 3 9 आणि 10 हाच्याला 1 8 5 13 आणि 14 14000 ही खरेदी 2 वेळा घेतल्यानंतर. मग एकदा घेतल्यानंतर निम्म करूया. तिकडे 7000 रुपये खरेदी येणार.
7,000 रुपये खरेदी आहे. 7,000 रुपये करायच्या. पर्याय नंबर 4. हे कळलं का वेगळ्या पद्धतीने सांगूया? हा? होय. हे कळलं का बघा? हे कळलं? ठीक आहे. पुढे 200 रुपयाच्या 40 नोटा देऊन 500 रुपयाच्या किती नोटा येतील? आता 200 रुपयाच्या 40 नोटा किती रक्कम होणार बघूया. 200 रुपयाच्या 40 नोटा घेतल्या. एका नोटेची किंमत 200 रुपये आहे. हा, मग 40 नोटांची किती रुपये होणार? आपले रक्कम किती होणार? 4 2 8 1 2 3 8,000 रुपये होणार. हा, मग 8,000 रुपये होण्यासाठी 500च्या किती नोटा लागतील? इथं भाग करायचा आहे, 2 गणित आहे तिथं. हे गुणा करायचा आहे, ही एकूण रक्कम काढायची होती आणि हिचे 500च्या किती नोटा आहेत 8,000 साठी लागतील म्हणजे भाग करायचे. भागाकार 8,000 भागिले 500. काय करा? असा भाग असेल तर ज्या शून्य अंशातल्या आणि छेदातल्या घालवायच्या. कळलं? हे बघ, हे गेलं 16 म्हणजे 80. 16 उत्तर आहे का बघा? पर्याय नंबर 1. हे कळलं? 2 गणित आहे ते. कोणती संख्या 17 ने विभाज्य नाही? आता 17ला भागून बघायचं. 17चा विभाज्य यातला कोणता तो बघायचा आहे. पाठापाठ आहे, करून बघा. 17 पहिल्या लहान लहान संख्या बघूया. 17च्या पाड्यात 153 आहे का बघा? 10 पर्यंतच्या पाड्यात 17 7 19 असे 17 9 153 आहे. पर्याय हा आहे. हा, आता हे बघा, हेच बघा. 17 1 17. जरा वेळ जाईना, 2 मिनिटं जाईना, ते गणित करा. 17चं 17 1 17 उरले 3 काय 4 4 47 झाले. 47 ला 17 भाग जात नाही. निशेष भाग गेला तरच विभाज्य. 17च्या पाड्यात 47 नाही पुढे, म्हणजे पहिला पर्याय नाही, दुसरा पर्याय 272 17. 17 1 17 उरले 10. 17 17 17 17 म्हणजे 85. 17 आहे 102. ही आहे, ही पण आहे. आपल्याला नाही विचारलंय म्हणजे पहिल्या नंबर 1. पुढचं काय करायची गरज नाही. ठीक आहे, पुढे बघा. शामराव आणि दुकानातून 1,485 रुपयाचा किराणा घेतला म्हणजे बाजार घेतला. त्याने दुकानदाराला 5 रुपये 10 रुपये 50 रुपये व 100 रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर शामराव दुकानदाराला किती नोटा दिल्या? नेमकी रक्कम दिली म्हणजे जेवढे पैसे द्यायचे तेवढेच दिले. देऊन परत किती घेतले असं काही गणित वाढवलेलं नाही तिथे. एवढी रक्कम दिलेली आहे. आता समान नोटा दिल्या आहेत बघा. 5 रुपयाच्या 10 रुपयाच्या 50 रुपयाच्या 100 रुपयाच्या. हे असं गणित करत बसण्यापेक्षा पर्यायाकडनं जाऊया. ही पद्धत तुम्हाला सांगतो. असं गणित पडलं कसं करायचं. आता बघा 9 नोटा जर घेतल्या प्रत्येकाच्या 100च्या 9 नोटा घेतल्या तर किती होणार? 900 रुपये. 50च्या असं मोठ्या रकमेकडे यायचं. 32च्या 100 नोटा घेतल्या तर 3,200 रुपये झाले म्हणजे चौथा पर्याय नाही. कळलं? 36 नोटा तरी होऊ शकत नाही. 28 नोटा घेतल्या तर काय होणार? 2800 रुपये हेच झाले म्हणजे तिन्ही पर्याय नाहीत म्हणून हा पर्याय एक. कळलं? आता ह्या पर्यायाकडे जाऊया. 900 ते जाते उत्तर, कारण काही पर्याय होऊ शकत नाही. तुम्ही गणित करत असला तर वेळ जाणार आहे. हे असं लावायचं आहे पर्यायाचं उत्तर, लॉजिक लावायचं. तरी बघूया 900. 50 ची घेतल्या तर 9 45 450. 10च्या घेतल्या तर 90. 5च्या घेतल्या तर 45. 5 9 बघा 5 4 9 9 9 1808. 5ला 1 9 आणि 10 4 14. 1485 रुपये. बरोबर आहे का बघा? मोठ्या रकमेकडे यायचं बघा. 32 गुणिले 100 3200 रुपये. 3200 रुपये द्यायची गरज आहे का? नाही. 1420 झाले. 36 तरी नाही. 32 लागत नाही, 36 बी नाही. 28 2800 रुपये झाले, ते बी लागत नाही. ठीक आहे, पुढे
एका संख्येला 25 ने भागल्यास भागाकार 26 येतो. हा व बाकी 2 होते, तर त्या संख्येला 30 ने भागल्यास भागाबाकी अनुक्रमे किती असेल? हा आपल्याला एक सूत्र माहिती आहे बघा, भाज्य बरोबर भाज्य गुणिले बाकी भागाकार अधिक बाकी. आता भाज्य काढायचं आहे आपण. 25 ने भागले, 25 हा भाजक आहे, भाजक. भागाकार किती आला? 26 आणि बाकी किती उरली? 2. 25 गुणिले 26 25 पाच 25 सक्कर 150, 15 उरले. 25 दोन्ही 50, 50 आणि 15 65. कळलं? पुढे 2 मिळवायच्यात, किती आले? 652 आले. आता 652 ला 30 न भागायचं आहे. अवघड गणित सोडवायचं सोडायचं नाही, हे असं हे माहित असलं की आपण करायचं गणित. समजून गणित काय गणित आहे बघा. 652 भागिले 30, 30 दोन्ही 60 उरले 5, वरचा आला 2. 30 दोन्ही 60 होत नाही, 30 शक्य 30 उरले किती? 12. 12 22 22 21 आणि 22. भागाकार किती आहे? 21. बाकी किती आहे? 22. पर्याय नंबर 3. पूर्णांक ते अपूर्णांकात रूपांतरण कोणते येईल? मग काय करायचं? याचं रूपांतरण अंशाधिकमध्ये करायचं. करा बघूया. अपूर्णांक तिकडे विचार, आपण उलट करायचं. 7 अधिक 21, 21 आणि 5 26 छेद 7. कुठला पर्याय? चौथा. ठीक आहे. कळलं ना? यांचा गुणाकार करतोय आपण आणि आलेल्या उत्तरात हे मिळवतो. 7 अधिक 21 आणि 5 26. ठीक आहे. पुढे बघा. एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत. बागेत एकूण एवढी झाडे असतात, निलगिरीची झाडे किती? 100 पैकी 36. 36%चा अर्थ काय आहे? याच्यापैकी किती म्हणजे ह्याला 450 न गुणायचं. 450 याला 36% गुणा किंवा ह्याला 450 न गुणा. याचा छेद 1 आहे, तिरकस गुणाकार करा. 0 गेला, 0 गेला. सांगा पुढे. 5 दोन्ही 10, 5 9 45. करा की जरा तुम्ही. 18 दोन्ही 36, 18 9 162. पर्याय नंबर 3. कळलं? ठीक. पुढे हे कळलं काय? असं गणित पडलं लक्षात ठेवायचं. 100 पैकी 36 आहे तर 450 पैकी किती? 36 अंश छेद 100 न 450 ला किंवा जे असेल त्याला गुणायचं. ज्या त्या टक्क्यानं त्या संख्येला गुणायचं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेंटीमीटर आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजे काय? सर्वात मोठी जीवा म्हणजे काय? व्यास. मग व्यास किती आहे बघा? 15 आहे. मग त्रिज्या किती असणार? व्यासाच्या निम्मी. त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. मग 15चं निम्म किती येणार? 15चं निम्म किती रे? 2 कसं येईल? पर्याय 2. 7 गुणिले 5 7.5 दोन्ही 15. ठीक आहे. पुढे लेट सुरू झालं. 60 या संख्येची एकूण विभाजक 75 या संख्येच्या एकूण विभाजकापेक्षा किती जास्त आहे? 60 ची विभाजक काढायची. इथे 75 चे काढा. बघा पहिला 2 न 1 1 आणि 60 2 30 3 20 4 15 5 12 परत 8 6 10. हा इथे घेतो, ह्या साईडला घेतो. 8 किती? 8 न किती? 8 ते 60. 8 न भाग होतोय 60 ला नाही जात. 9 न नाही 10 न, म्हणजे एवढे येणार. परत 10 चं उलटे असं येणार, त्यामुळे एवढे येणार. आता 75 1 75 2 न भाग जात नाही. 3 न 25 4 न नाही 5 न 15 6 न जात नाही. 2 न जात नाही, 6 न जात नाही, 7 न जात नाही, 8 न जात नाही, 9 न जात नाही. 9 न जातोय नाही जात. 10 न जात नाही. 15 5 75 एवढेच येणार.
आता बघा ह्याची किती झाले बघा 1 2 4 6 8 10 12 झाले. ह्याची झाले 12. 60 चे एकूण किती झाले 12. ह्याची किती झाले 2 4 6. कितीने जास्त आहे 6. जास्त कमी ते बघा. हा 60 चे 15 पेक्षा विचारल्यात म्हणजे 60 चे 15 पेक्षा सॉरी 60 चे 75 पेक्षा जास्त आहे. जास्त आहे जास्त. 6 ने जास्त. ठीक आहे पुढे बघा. 4 गणित तेवढी. समूळ संख्या जोड्या किती? समूळ संख्या बघा. जोडमूळ म्हणजे जोडून येणाऱ्या मूळ संख्या. समूळ म्हणजे ज्यांचे अवयव म्हणजे मूळ संख्येसारख्या वागतात, ज्यांचे अवयव एक आणि ती संख्या सोडून नसतात. 17 19 समूळ संख्येच्या जोड्या किती विचार बघा. 50 आणि 15 आणि 51. 51 चे अवयव काय येणार बघा. येत नाही. 3 अवयव आहेच त्यांचा. 17 × 51 आणि 5 15. हे येत नाही, पहिले येत नाही. 16 आणि 61 बघा. एक जरी मूळ संख्या आली तरी पुढची संख्या चालतच नाही. हा 61 ही मूळ संख्या आहे ना. मूळ संख्या आहे ना. हा मग ही येणार 21 22 येणार आणि 17 19 पण येणार. म्हणजे पर्याय नंबर 3 येणार. कळलं अरे ह्या दोन्हीचे अवयव दुसरी येत नाही. हा सामायिक अवयव येते. ह्यांचे पण येत नाही. हा आणि ह्यांचे पण येत नाही. ही जरी जोडमूळ असली तरी ती समूळ पण आहे. हा समूळ संख्येचा नियम काय सांगतोय ज्यांच्या मूळ संख्यासारख्या वागतात. हा जरी मूळ नसले तरी आता या आहेतच मग ते घ्यायला हरकत नाही. पुढे बघा. ती बस शेवटची दोन गणिते. स्थानिक किमतीचा गुणाकार. त्याची स्थानिक किंमत किती येणार 4 दशांश आहे आणि 7 च 7/1 2 3 3 शून्य म्हणजे 1000 अंश आहे. बरोबर आहे ना. तिसरं स्थान म्हणजे 3 शून्य. यांचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार करताना अपूर्णांकाचं काय सांगितलंय अंशाचा पण गुणाकार होतोय आणि छेदांचा पण गुणाकार होतोय. बेरीज वजाबाकी सारखं नाही. 7 चोक 28 आणि 1 2 3 4 शून्य. मग काय ना 4 शून्य असतील तर 28 अशीच लिहून घ्यायचे आणि 4 दशांश तळ इकडे यायचे. इकडे असते ते पूर्ण संख्येचं 1 2 3 4. पर्याय नंबर 4. ठीक आहे पुढे. 50 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटर 1 याप्रमाणे समान तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. आता बघा एकूण भाग काढूया अगोदर आणि कापताना काय करायला लागणार एक अंक कमी करायचा. हा कसं ते बघा. एकूण किती भाग होणार बघा. एवढ्या मीटरचे भाग पाहिजे म्हणजे किती येणार 8 7 56. 7 भाग पाहिजे. 7 भाग करायचे असतील तर दोरी किती ठिकाणी कापायला लागते 6 ठिकाणी. अगदी बरोबर आहे. पर्याय नंबर 3. ठीक आहे पुढे. 150 चे 15% सॉरी 120 चे 15%. चे म्हणजे गुणाकार 15%. हा बरोबर काय येणार इथं अंक काढायचा आहे म्हणजेच किती आहे चे 12%. हे आहे तसं लिहून घ्यायचं बरोबर चिन्ह. हे टीम रिकामी जागा चे 12%. आता याचं काढूया. हे पहिला काढून घेऊया उत्तर आणि याच्यात घालूया. बरोबर आहे ना. याचं उत्तर मी काढून घेऊया. हे बरोबर चिन्ह आहे. दोन्ही बाजू समान आहे ते लक्षात घ्या. गणित जसं आहे तसं मी मांडून घेतलंय. फक्त चे म्हणजे गुणाकार लिहिलाय. टक्के म्हणजे 15/100. तिथं तसंच लिहिलंय. रिकामी जागा चे 12% काढा. बघा 0 गेली 0 गेली. 5 2 10 6 2 12 5 1 5 5 3 15 6 3 18. याचं उत्तर आलं 18. एक बाजू आली 18 म्हणजे ह्याचं उत्तर 18 आलं पाहिजे. बरोबर आहे. करूया ते. आता बघा हे गणित तिथे लिहितो बघा. आता तिकडे बघा हे गणित तिकडे लिहितो. 18 उत्तर आलं पाहिजे. मग काय ना तिकडे गुणाकार आहे तिकडे जाऊन भागाकार होतोय किंवा व्यस्तनं गुणायचं. याच्या व्यस्तानं गुणायचं म्हणजे रिकामी जागा बरोबर 18 अशीच राहिले. याचा वय व्यस्त काय होणार 100/12 गुणायचं. तिकडे गुणाकार तिकडे जाऊन पण गुणाकारच राहतोय मात्र व्यस्त होतोय. अंशाच्या जागी छेद होतो छेदाच्या जागी अंश होतोय. बघा काय येणार
तिन्ही चौक 12 3 संग 18 4 एके 4 25 चौक 100 25 सक्क 25 सहे 150 150 उत्तर किती आहे पर्याय नंबर 4